नीलम गोऱ्हेंचं कालचं वक्तव्य म्हणजे विकृती आहे। खासदार संजय राऊत यांनी हा घणाघात केलाय। नीलम गोऱ्हे या विश्वासघातकी असल्याच्या त्यांनी टीका केली आहे। साहित्य संमेलनातील राजकीय चिखलफेकीला शरद पवार सुद्धा जबाबदार आहेत। संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर अशा प्रकारे हल्लाबोल केलाय। नीलम गोऱ्हे यांचं कालचं जे वक्तव्य आहे ही त्यांची विकृती आहे। त्यांनी काय विधान केलं वगैरे सोडून द्यावं। ज्या घरात तुम्ही खाल्लं त्यावेळेला आमदार झालात, उद्धव ठाकरे, मला आठवतं बाळासाहेब ठाकरे म्हणाले, कोण बाई आणली तुम्ही पक्षामध्ये म्हणून। सुरुवातीला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी प्रश्न केला, हे कुठलं ध्यान आणले पक्षात बाहेरचं आपल्याला शिव्या घालणार आयुष्यभर। तरी आता काही लोकांच्या मर्जी खातर त्या आल्या गेल्या, 4 वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटामध्ये घाण करून गेल्या। माननीय शरद पवार साहेब, हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत। त्यांची ते ज्येष्ठ आहेत, ते पालक होते, ते स्वागताध्यक्ष होते। ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितकेच जबाबदार आहेत। संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवळकर यांनी सुद्धा ह्याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे, पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे।